कल्पना करा, तुम्ही 21 वर्षांचे आहात. आयुष्य भरभरून जगायचं बाकी आहे, पण डॉक्टर सांगतात फक्त 2 वर्ष उरलेत. शरीर हळूहळू बंद पडतंय आणि तरीही तुम्ही ठरवता, मी ब्रह्मांड समजून घेणार आणि जग बदलणार. ही गोष्ट आहे एका अपंग शरीरात असीम बुद्धिमत्ता असलेल्या माणसाची. ही गोष्ट आहे स्टीफन हॉकिंग यांची. स्टीफन हॉकिंग यांचा जन्म 8 जानेवारी 1942 रोजी ऑक्सफर्ड, इंग्लंड येथे झाला. त्यांचं बालपण कुठल्याही चमत्काराशिवाय सुरू झालं, पण त्यांचे विचार वेगळे होते. ते लहानपणी तांत्रिक गोष्टी उघडून पाहायचे, त्या समजून घ्यायचे. त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून भौतिकशास्त्रात पदवी घेतली आणि नंतर केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये कॉस्मॉलॉजीचं शिक्षण घेतलं. 21व्या वर्षी स्टीफन हॉकिंग यांच्या आयुष्याला जबरदस्त धक्का बसतो. त्यांना ALS हा दुर्धर आणि असाध्य आजार झाल्याचं निदान होतं. डॉक्टर सांगतात फक्त 2 वर्ष उरली आहेत. शरीर बधीर होणार, हळूहळू, पूर्णपणे. एक सामान्य माणूस असता तर कदाचित तिथेच हरला असता, पण हा तर सामर्थ्याचा आविष्कार होता. यातून आपण काय शिकतो? आयुष्य अडथळे देतं, पण चालणं थांबवायचं की उभं राहायचं हे आपण ठरवतो. परिस्थिती कधीच परवानगी घेत नाही, ती थेट येते, पण तिला उत्तर देणं हे शेवटी आपल्या जिद्दीवरच असतं. त्यांचं शरीर थांबलं, पण विचार धावू लागले. त्यांची वाणी हरवली, पण ज्ञान गरजायला लागलं. स्टीफन हॉकिंग हे जिवंत उदाहरण होतं की शरीराचं अपंगत्व हे मनाच्या ताकदीला रोखूच शकत नाही. शरीर कमजोर होत गेलं, चालणं, बोलणं, अगदी खाणंही कठीण झालं, पण त्यांचा मेंदू एक ब्रह्मांड बनून गेला. त्यांनी स्पीच सिंथेसायझरच्या माध्यमातून बोलायला सुरुवात केली. ब्लॅक होल्स, बिग बँग, टाईम ट्रॅव्हल या विषयांवर त्यांनी संशोधन केलं आणि जगाला नवीन दृष्टी दिली. यातून आपण काय शिकतो? तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी मन ठाम असेल तर तेच यशाचं यंत्र बनतं. ए ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम हे त्यांचं पुस्तक 40पेक्षा जास्त भाषांमध्ये प्रसिद्ध झालं. त्यांचे विचार हे विज्ञान, अध्यात्म आणि मानवी क्षमतांचा संगम घडवणारे विचार होते. ते म्हणायचे, जिथे जीवन आहे तिथे आशा आहे, आणि ते आशेचे एक जिवंत उदाहरण होते. 14 मार्च 2018 रोजी स्टीफन हॉकिंग यांनी जगाचा निरोप घेतला. पण ते गेले नाहीत. ते अजूनही हजारो मनांमध्ये विचारांचा आकाश घडवत आहेत. विज्ञान, जिद्द आणि जीवनाकडे पाहण्याची नजर ही त्यांची अमूल्य भेट होती. यातून आपण काय शिकलो? तर शरीर संपतं, पण ध्येय जर खरं असेल तर माणूस जगभर जिवंत राहतो. मित्रांनो, कधीही स्वतःला दुर्बल समजू नका, कारण तुम्ही जग बदलणाऱ्या हॉकिंग सारखेच असू शकता. त्यांनी अपंगत्वावर विजय मिळवला. तुम्ही तुमच्या शंका, भीती आणि अपयशांवर मिळवू शकता. आपल्याकडे किती साधनं आहेत यापेक्षा आपण ती कशी वापरतो हे महत्त्वाचं आहे. स्टीफन हॉकिंग यांचं जीवन आपल्याला शिकवून जातं की अपंगत्व मनात नसलं की कोणतंही स्वप्न अशक्य नसतं. मित्रांनो, या व्हिडिओमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं? कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि अशाच प्रेरणादायी आणि विचारांना हलवणाऱ्या गोष्टींसाठी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.